हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं या मिनी व्लॉगमध्ये. तर ह्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काही बघायलाही मिळणार आहे आणि ऐकायलाही मिळणार आहे, की माझा आठवडा कसा गेला आणि मी काय काय सिच्युएशन आल्या माझ्यासमोर आणि मी त्या कशा पद्धतीने हँडल केल्या आणि मी काय करते जेव्हा माझ्यासोबत निगेटिव्ह घडत असतं. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात घडतंच निगेटिव्ह, तर खूप पॉझिटिव्ह गोष्टींपेक्षा निगेटिव्ह गोष्टी घडतच असतात. तर हा व्हिडिओ मी वेगळ्या दिवशी शूट केला आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला बघा, या व्हिडिओमध्ये पण मी एका वेगळ्या पद्धतीने भाकरी बनवली आहे. तर ह्या भाकऱ्या बनवल्यानंतर तुम्ही त्या डब्यामध्ये नेऊ शकता. खूप मऊसूत होतात त्या भाकऱ्या, तुम्हाला बघून कळेल व्हिडिओमध्ये. आणि त्यामध्ये एक वेगळा हात दिसणार आहे, तो माझ्या नवऱ्याचा आहे. तो कांदा खूप छान चॉप करतो, म्हणून मी नेहमीच त्याला सांगते. तर बाकी व्हिडिओ तर बघत राहा आणि ऐकतही राहा. तर माझ्या आठवड्याची सुरुवातच अशी झाली की पावसाने केली. भयानक पाऊस होता पडत, तसंच मला ऑफिसला जायला लागत होतं आणि त्या पावसामध्ये ऑफिसला जायला तर नकोच वाटतं, पण पर्याय नसतो. आणि त्याबरोबर माझं एक पैशाचं नुकसान झालं. छोटंसं होतं, पण पैशाचं नुकसान म्हणलं की वाईट वाटतंच आणि त्याचा मानसिक परिणाम आपल्यावर होतोच. त्याच्यानंतर घरामध्ये थोडीशी भांडणं, चिडचिड सतत होत होती 2-3 दिवस झाले. आणि त्याबरोबर असं झालं की ऑफिसला जाताना तोच मानसिक ताणतणाव घेऊन मी ऑफिसला जात राहिले. आणि त्यामध्ये ह्याचा परिणाम मी ऑफिसवर होऊ दिला नाही. कारण जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा असं घरच्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि ऑफिसवरून आलं की घरामध्ये ऑफिसच्या गोष्टी आणायच्या नाहीत. हा मी रूल फॉलो करते. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की त्याच वेळेस माझा जाताना छोटासा ॲक्सिडेंट झाला. सुदैवाने मला काही लागलं नाही. आणि ज्या कारवाल्याने छोटीशी धडक दिली तो चुकला होता, तर मी त्याला खूप छापलं. तो कसा चुकीचा आहे असं मी त्याला सांगून मी माझे ऑफिसला आले परत. तर अजून काय काय घडलं आहे माझ्यासोबत पुढे आणि मी कशी ही सिच्युएशन हँडल केली, तर हे सर्व ऐकण्यासाठी आणि व्हिडिओही पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो स्टे ट्यून गाईज. सी यू. आणि गणपती बाप्पा मोरया. लवकरच गणपती बाप्पा येत आहेत.